बातमी गणेशोत्सवाआधी संतापलेल्या मुंबईतल्या सार्वजनिक गणेश मंडळाची। बीएमसीने मंडपासाठी खणल्या जाणाऱ्या एका खड्ड्यासाठीचा दंड 2,000वरून थेट 15,000 रुपये केलाय। यामुळे गणेशोत्सव मंडळामध्ये आता नाराजी पसरली आहे। हा भरमसाठ दंड रद्द करण्याची मागणी मंडळाने केली आहे। हा नेमका वाद काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। गणेश मंडळांकडून बीएमसी आकारणार भरमसाठ दंड। एका खड्ड्यासाठी चक्क 15,000 रुपये दंड। बीएमसीच्या दंडाविरोधात गणेश मंडळांनी थोपटले दंड। राज्य सरकारनं नुकताच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला। पीओपीच्या उंच मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्नही निकाली लागला। त्याचं श्रेय सुद्धा सरकारनं घेतलं। पण मुंबईतल्या गणेश मंडळांची डोकेदुखी आता मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे आणखी वाढली आहे। कारण बीएमसीने एका खड्ड्यासाठी जिथे 2,000 रुपये दंड आकारला जात होता तो दंड थेट 15,000 रुपये केला आहे। मुंबई महापालिकेकडनं नवा दंड नियम जाहीर। रस्त्यावर आणि पदपथावर खड्डा खणल्यास मंडळाकडनं दंड वसूल। दंडाची रक्कम 2,000वरून थेट 15,000 रुपये अशी वाढवली। दंडाच्या रकमेमध्ये तब्बल 7.5 पट वाढ करण्यात आली। अनेक सार्वजनिक मंडळांकडून निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच दादरमध्ये गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली। या बैठकीतही या निर्णयाविरोधात रोष पाहायला मिळाला। पालिका जर हा अवास्तव दंड आकारणार असेल तर मग मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून कंत्राटदारांवर सुद्धा कारवाई करा असा सूर यातून पुढे आला। पालिकेचा हा पवित्र आहे ना, हा मंडळासाठी जाचक असून त्यांनी जो आकारलेला दंड आहे ना तो त्वरित त्याने रद्द करावा अशी आमची विनंती आहे। विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता रस्त्याने तुम्ही येताना कॉन्ट्रॅक्टरनी काही कामं केलेली आहेत। ती कामं केल्यानंतर परत रस्त्यावर जर खड्डे पडत असेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसेल तर मंडळाचं सार्वजनिक गणपती मंडळाचा वर्षातून एकदाच उत्सव होतो, तो 10 दिवसाचा होतो। आणि आपण बोलल्याप्रमाणे जर महाराष्ट्राचा उत्सव शासनाने जाहीर केलेला असेल तर त्याबाबत महाराष्ट्र शासनाने आता याचा विचार करावा एवढीच आमची विनंती आहे। दरम्यान हा खड्डा कर म्हणजे हिंदू सणांवर लादलेला झिजिया कर असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलंय। मूर्तीच्या किमती वाढल्या, सजावटीचा खर्च वाढला, वर्गण्या घटल्या आणि आता त्यात 15,000 रुपये खड्डा कर। हा तर सरळ झिजिया कर आहे। लोकशाहीच्या नावाखाली लोकांवर जबरदस्ती करणं बंद करा। महापालिकेला सांगतो, आधी तुमचे खड्डे बुजवा मग नियम लावा। जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। जर निर्णय मागे घेतला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घातला जाईल। मुंबईत रस्त्याच्या कडेला फुटपाथवरती मंडप टाकून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या मोठी आहे। अशात ही अवाढव्य दंडाची रक्कम या मंडळांचं आर्थिक गणित बिघडवणारी ठरणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवाआधीच मंडप उभारणीच्या कामात अडथळा आलाय। आता यातून कसा मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईहून सुशांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।